तुमच्यासाठी नेक्स्ट पार्ट आता आपल्या लोकांसाठी करूया. तुम्ही पण ऐका, तुम्हाला पण ह्याचा फायदा होईल. तर आपण आपल्या कंपनीसाठी किंवा आपण आपल्या बिझनेस ॲक्टिव्हेशनसाठी आपण एक मिशन आणलं आहे, माहिती आहे? फास्ट स्टार्ट 8%. किती? 100. हा फास्ट स्टार्ट कसा पकडला जाणार आहे ते लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी आता दीदी, तुमचं नाव काय? सना. आता सना दीदीने या ठिकाणी बिझनेस सुरू केला. सना दीदीला ही कन्सेप्ट आवडली. सना दीदीने ठरवलं की मी ह्या बिझनेसमध्ये प्रोजेक्टमध्ये काम करेल. मी माझी इन्व्हेस्टमेंट मिनिमम 3-3.5 हजारापासून सुरुवात करून हे बिझनेस सुरुवात करेल. ज्यावेळी सना 3-3.5 हजाराचा बिझनेस करेल त्यावेळी आपल्याला 100 पॉईंट्स मिळतात. हे पॉईंट्स वगैरे काय त्यांच्याकडून समजून घ्या. आणि मग भाभींनी काय केलं, शहनाज भाभींनी, की सनाच्या घरी जाऊन तिच्या घरी एक होम मीटिंग करून सनाच्या मैत्रिणींची, नातेवाईकांची, भावांची, बहिणींची यादी काढून त्यांना कॉल करून त्यांनाही ह्या बिझनेसची माहिती दिली. आणि त्या 2 जणांना यांनी बिझनेसमध्ये जॉईन करून घेतलं. ह्यांनी त्यांचा दुकानदार बदलला, 3-3.5 हजार रुपयाची खरेदी करायला सुरुवात केली. ह्या दोघींनी समजा आणखीन 100 PV केले. तर सनाचे PV किती झाले? 300 PV. ह्या पद्धतीने सना फास्ट स्टार्ट 8% झाली. ही स्टेज पहिली. आता हे फास्ट स्टार्ट 8% झाल्यानंतर फायदा किती होईल तेवढं फक्त बघा. 3,000 रुपयाचं मटेरियल सनाने घेतलं, तिला रिटेल प्रॉफिट मिळालं 300 रुपये. 300 रुपयाच्या वस्तू फ्री मिळाल्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट, फास्ट स्टार्ट 8% झाल्यामुळं कंपनीने 750 रुपयाचं गिफ्ट व्हाउचर दिलं. 750 रुपयाच्या वस्तू कंपनी फ्री देणार. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या स्टेजला जे कंपनीचं कमिशन येतं ते साधारणतः 450 रुपये येतं. म्हणजे ठोकळ मानाने जर आपण बघितलं तर सणाला पहिल्याच महिन्यामध्ये 2 लोकांना मदत केल्यामुळे किती पैसे मिळाले? 1500 रुपये. सणाची इन्व्हेस्टमेंट किती? 3,000 रुपयाची. रिटर्न किती आले? 1500 रुपये आले. म्हणजे 50% आलो. पहिल्याच महिन्यामध्ये 50% प्रॉफिट कमवायला सुरुवात झाली. हे सगळ्यात मोठं फास्ट स्टार्ट 8%चं मी त्याला म्हणलं हा USP आपल्या कंपनीचा खरं म्हणजे. आणि आपण ह्याच्याकडेच आता जास्त लक्ष देतो आहे. तर असे नवीन लोक आपल्याला 100 फास्ट स्टार्ट 8% घडवायचेत की ज्यांचा सत्कार येत्या 4 तारखेला 4 जानेवारीला शनिवारी दुपारी 3 वाजता भोरमध्ये सोनाली मेसमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जाईल. आतापर्यंत किती झाले आपल्या ग्रुपमध्ये नवीन फास्ट स्टार्ट 8%? 1. तुमच्या ग्रुपमध्ये अजून एक झालं आहे का? 3. म्हणजे 3 आणि 1 4 या ठिकाणी आपले फास्ट स्टार्ट 8% झाले. आपल्या दुसऱ्या ग्रुपमध्ये साधारणतः 22 फास्ट स्टार्ट 8% झालेत. म्हणजे आपण 25% तर लढाई आज जिंकलेली. उरलेले जे 5-6 दिवस आहेत, म्हणजे आजपासून जे 6 ते 7 दिवस आपल्या हातामध्ये आहेत, ते 6 ते 7 दिवसामध्ये मॅक्झिमम लोकांच्या जीवनामध्ये 3,000च्या खरेदीवरती 1500 रुपयाचा नफा कमवून द्यायचा आहे. ह्या पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे. आणि हा आकडा आपण 100पर्यंत निश्चितपणे घेऊन जाऊ. आता मला सांगा सना दीदी, तुमच्या घरात जर 3,000 रुपये खर्च करून 1500 रुपये आले तर तुम्ही ही गोष्ट मैत्रिणींना सांगणार का नाही? मग तुम्ही ह्या मैत्रिणीला पण मदत करणार का नाही पैसे कमवून द्यायला? तिच्या खाली ही मैत्रिणी तर हिला पण मदत करणार का नाही पैसे कमवून द्यायला? हा बिझनेसच असा आहे. हा बिझनेस आहे लोकांना मदत करून आपण मोठे होण्याचा. हा बिझनेस लोकांना खड्ड्यात घालून आपण मोठे होण्याचा बिलकुल नाही. दुसऱ्याच्या हाताला मेहंदी लावताना आपले हात आपोआप रांगतात. त्याचं कारण का? की आपण चांगलं काम करत असतो, त्याच्या हाताला मेहंदी लावत असतो. हा बिझनेस तसा आहे. आपण जर सेल्फिशपणे जर केलं, उद्या सणाने ठरवलं काय नाही मी एकटीच 300 PV करते, हे सगळं मिळेल पण ते रेकग्निशन मिळणार नाही. कारण त्यांनी स्वतःचं बघितलं. ह्या 2 व्यक्तींच्या जीवनामध्ये आपल्याला बदल घडवायचा असेल, ह्या 2 व्यक्तींना जर आपण मोठं केलं तर आपला बिझनेस कायमस्वरूपी वाढणार आहे. म्हणून जे फास्ट स्टार्ट 8%ला आपण सेलिब्रेशन करणार आहोत ते ह्या पद्धतीने फास्ट स्टार्ट 8% झाला पाहिजे. समजलं इथपर्यंत? आता काय अडचण? आता कोण किती फास्ट स्टार्ट बनवणार? माझी 5 असते. अरे वा, भाऊंसाठी आता जोरदार टाळ्या वाजव, खरोखर वाजव. 100%. हे असं धाडच पाहिजे.
म्हणजे 5-15 लोकांची जिंदगी सुधारण्याचं काय त्याला म्हणतो आपण ठेका म्हणूया ना, ठेकाच म्हणूया. 5 जणांची जिंदगी या माध्यमातून सुधरेल, 15 जणांची जिंदगी सुधरेल. 5 फास्ट 8% म्हणजे. आणि ज्यावेळी आपण 15 लोकांची भाऊ जिंदगी सुधारण्याचा प्रयत्न करतो ना, तुम्ही बघाल त्या 15 आकड्याला किती महत्त्व आहे पुढं. तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की मी जे म्हणतो आहे ना की हॉलमध्ये बाहेर जायच्या अगोदर मी तुम्हाला लखपती बनवून जाणार, त्यातले पहिले तुम्ही असणार आहे, 100% असणार. भाऊ चला तर बाकीच्यांचं सगळा कार्यक्रम रेकॉर्ड होतो आहे. मी जरी विसरलं तरी मी देऊ. यस, भाभींचे 4. आत्तापासून हे मी काय डिक्लेअर केले? हो, आत्तापासूनच सुरुवात आहे. आत्तापासूनच ना, हां आत्तापासून सुरुवात आहे. काय करायचं? गिचमीड खोडतो. पुन्हा सांगतो, एखाद्या नवीन व्यक्तीला जर 1500 रुपये कमवून द्यायचे असेल, सणादिदी इथे ह्या व्यक्तीला आणि ह्या व्यक्तीला 100 PVने फास्ट 8% करायचं. आता जाधव पाहून तुमच्या तर डाव्या हाताचा मुळे तुम्ही एकच ऑर्डर 400 PVची काढता. तुम्ही करतानाच असं करून देणार, मला माहिती आहे की. मग तुम्ही 10-20 लोकांचं जर घ्यायला काही हरकत नाही. नाही का? हां, कसले बी द्या, सध्या सर सांगतील. हां, 10-20 सहज होतील ना. पण त्या लोकांना गाडीत टाकायचं आणि बोरला घेऊन यायचं 4 तारखेला. कारण तिथं सागर सरांच्या असते, त्यांना पाठवा, तुम्ही नका येऊ. हां, तुमच्या आपल्याला घेऊन येईल ना त्यांना. 100% येणार. तुम्ही बी येणार, मी सांगतो तर. अजून आपल्याला पुढं जायचं आहे ना अजून. हां, हां, एक व्यक्तीने सणादिदीने बिझनेस जॉईन केला 100 PVने. 3000 रुपयांनी आपल्याला बिझनेस जॉईन केला. आणि त्यांची अपलाईन भाभींच्या मदतीने आणखीन 2 व्यक्तींच्या घरामध्ये हा बिझनेस घेऊन गेले. ही कन्सेप्ट त्यांना सांगितली, त्यांना ती कन्सेप्ट पटली. त्यांना सगळी नवीन मधली जॉईनिंग मध्ये पाहिजे होते. जुन्यातली म्हणजे नवीन करा, नवीन पाहिजे, नवीन करा. त्या नवीनच आहे म्हणून त्यांचं नाव लिहिलं. टार्गेटच असं पाहिजे प्रत्येकाला की नवीन मधली किती करता तुम्ही, जुन्यातली कोणी करू शकतो. पुढच्या पानावर आपण तेच घेऊ. 1-2च मिनटात तो विषय घेऊ आपण परत. फक्त एक कन्सेप्ट समजून घ्या की फास्ट 8% कशाला म्हणायचं. हे जर समजलं ना तर मग बाकी करतील. मग हे तुम्ही किती ब्रेक करता त्यावरती पुढं काय काय तुम्हाला मिळणार आहे, तुमच्यासाठी काय काय वाढून ठेवलं ते पण मी सगळं सांगणार आहे या ठिकाणी. पण बेसिक आपल्या जो अजेंडा आपण राबवतो आहे, 100 लोकांचा सत्कार आपल्याला ह्यांच्या हस्ते करायचा, सागर सरांच्या हस्ते. त्यातला एक फास्ट स्टार्ट अशा पद्धतीने असणार आहे. एक फास्ट स्टार्ट. ह्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने केलेला फास्ट स्टार्ट आपल्याला चालणार नाही. आपण त्याचा एखाद्याचा सत्कार आपण करू, पण त्याला तो अर्थ उरणार. आपला मूळ उद्देश काय आहे की आपलं जर फाउंडेशन राईट करायचं असेल, आपला जर बिझनेस सेटल करायचा असेल आयुष्यभरासाठी, तर ह्या पद्धतीने आपल्याला तो फास्ट स्टार्ट ब्रेक करायचा आहे. तर मिशन 100मध्ये भाऊंचे झाले 5, जाधव पाहुणेंचे 10 झाले, भाभींचे 4 झाले. अजून अरे वा, तुम्हाला पेपर फोडलेले दिसते कोणीतरी. दादांचे 6, माझे 6 लेखन, फंटॅस्टिक. इशूचे 6, माझे 6, तुमचे 6. वाईच आकडा कमी पडतो आहे आता. यस यस, बाबर साहेबांचे 5, खुडे साहेबांचे 6. हे रेकॉर्ड करा हायलाईट करून. हां, अजून सणाचंच राहिलं आहे. अरे यार, सणासाठी त्याचा टाळ्या वाजव सगळ्यांनी एकदा. हां, खतरनाक. सगळ्यात वरती देतो 2. सांगायचा उद्देश काय आहे, हे जेवढं आपण सोपं करून लोकांना सांगू तेवढं लोकांना ते करण्यासाठी सोपं वाटतं किंवा तेवढं त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि म्हणून भैयांनी रात्रीच्या मीटिंगमध्ये आपल्याला सांगितलं की बाबा झुमझुम खेळणं आता बंद करा, लोकांमध्ये उतरा, लोकांमध्ये मिसळा. आणि लोकांमध्ये मी ही मीटिंग झूमवरती करू शकलो असतो. हां, हो ना, सांगितलं की आहे ते तुमची दुसरीला काय व्हायला लागले पिकले रांबे. होय.
म्हणजे आज मी इथं आलो तर काय झालं, 17 आणि 10 26 आणि 12 38 आणि 11 49 लोक, म्हणजे 50% तर मटेरियल मी इथनंच घेऊन चाललो आहे. 100% होणार आहे. म्हणजे आपण, मला असं बऱ्याच वेळा पश्चाताप होणार आहे की मी फार कंज्युसासारखं विचार करतो. 100च पाहिजेत, 150च पाहिजेत. अनलिमिटेड होणारे इन्कम पोटेन्शियल. ह्या पद्धतीने आपण कामाला सुरुवात करू, ह्या पद्धतीने फास्ट स्टार्ट करूया. त्याने फायदा काय होईल ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघूया. तर 100% सना अभिनंदन. पहिल्या दिवशी मिटिंगला येऊन डेअरिंग केली. दुकानदार पाहुणं तुम्ही सांगा की काहीतरी आकडा, म्हणजे 50 होऊन जातील. 3 करा. ते कोणाचे प्रॉस्पेक्ट आहेत? तुमच्याच मिटिंग आहे का सगळी एकदम? हां बोला. होय. मग तर काय, तिलाच जास्त मदत करा. तुमचं नाव काय? गणेश निंबाळकर. काय हरकत नाही. तुम्ही किमान 4 ते 5 लोकांना, मी म्हणलं तुम्हाला एक 17,000 रुपये कमवण्याचं मी तुम्हाला साधन देतो थोड्या वेळाने. तर त्या पद्धतीने मग तुम्ही किती फास्ट 8% ब्रेक करू शकता. तर हे फास्ट 8% पहिले झाले. ह्याचा फायदा काय होईल, तर आपलं जे पुढचं मिशन आहे, हा कागद मी त्या दिवशी दाखवला आपल्याला, पुण्यात नेहरू मेमोरियलला जे आले होते त्यांना. हे आम्ही भाऊ वेतोबाच्या दारात तयार केलेलं प्रोजेक्ट आहे. 100%. त्याचं फार फार जबरदस्त, त्याची सुरुवात पण खूप सुंदर झाली आणि त्याला रिस्पॉन्स पण फार चांगला मिळतो. तर हा प्रोजेक्ट आहे. मी, नितीन सर आणि केदार सर आम्ही 3 जण गेलो होतो मागच्या आठवड्यामध्ये वेतोबाला. त्या ठिकाणी समुद्रकिनारी बसून किंवा त्या स्विमिंग पूलवरती बसून हा प्रोजेक्ट तयार केलेला आहे. त्या प्रोजेक्टचं नाव आहे वेलकम टू मिलेनियर्स क्लब. म्हणजे लखपती लोकांच्या क्लबमध्ये तुमचं स्वागत आहे. तुम्हाला लखपती व्हायला आवडेल? तुमच्या सर्वांचं स्वागत ह्या लखपती क्लबमध्ये आहे. त्या प्रोजेक्टचं मूळ अजेंडा आहे बिल्ड युअर स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घ्या. मी वारंवार सांगितलं त्याच गोष्टीवरती मी फोकस करेन. या ठिकाणी समजा गणेश निंबाळकर शेठ आहेत, त्यांनी हा बिझनेस जॉईन केला. तर पहिले तुमची इमारत आपल्याला बांधायची, तर त्याच्यासाठी हे 6 पिलर गरजेचे, एवढं लक्षात ठेवा नवीन माणसांनी. ह्या इमारतीवरती, ह्या भिंतींवरती जर स्लॅब टाकायचे असेल त्याला 4 कॉलम चालतील, पण अजून जर स्लॅब वाढवायचे असेल तर 6 कॉलम लागतील. आपल्याला जर फार मोठा बिझनेस करायचा असेल, लाख रुपये इन्कम पाहिजे असेल, तर आपले पहिले 6 पिलर तयार करून घ्या. समजलं? काय करायचं, भाभींच्या मदतीने, कोळीकर सरांच्या मदतीने, इशू आहे, दादा, हे सगळे तुमच्या ऑफलाईन टीममध्ये आहेत, त्या सर्वांच्या मदतीने, भाऊ आहेत झालं तर तुम्हाला सगळे, आम्ही सगळे तुमच्या, सतीश सर आहेत, केदार सर आहेत, सगळ्यांच्या मदतीने ह्या 6 लोकांपर्यंत पोहोचून ह्या 6 लोकांना ह्या बिझनेसची प्राथमिक माहिती द्या. त्यांना या बिझनेसमध्ये जॉईन करून घ्या. ह्याला म्हणायचं राईट स्ट्रक्चर. ह्या स्ट्रक्चरवरती कोळेकर सर DUCD सुद्धा होता येतं. फक्त ह्या लेगमधनं 10 लाख PV पाहिजेत. 10 लाख. पण ह्याच्यात 10 पाहिजेत, बरोबर ना? एकाला 5 आणि 5 एक लेगमध्ये 5 आणि बाकी अख्ख्या इंटरनेटवर मधनं 5. मग तुम्ही जाल की लवकर 5 लाखावर आता असं असल्यावर माझ्यासाठी 100%. ह्याला म्हणायचं राईट स्ट्रक्चर. आणि प्रत्येकाने लक्ष देऊन ऐका. तुम्ही जर कोळेकर सर इकडे टिकून बसा, मागं ह्यांना दिसना, तुम्ही जरा इकडे सरा. हां, नाही मला ते दिसनात. हे आपल्याला स्ट्रक्चर आपलं राईट करायचं. राईट स्ट्रक्चर का करायचं? आपल्याला अनुभव आहे, आपलं एकच लेग मोठा असतो, साईड व्हॉल्यूमची बोंबोम असेल, पैसे येत नाहीत, नॉन क्वालिफाईड राहतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या बिझनेसमध्ये मला एकच जितकर सरांनी डे 1ला सांगितलं होतं की ज्याच्यामध्ये 60,000 रुपयाचा टर्नओव्हर करायची हिंमत आहे, धमक आहे, तो ह्या बिझनेसमध्ये कधीच मागं राहणार नाही. 60,000 रुपयाचं टर्नओव्हर म्हणजे किती? 2,000 PV. 6 लेगला 500 PVला घेऊन जा, 3,000 PV झालं. आणखीन सोडा, 6 लेगला फक्त फास्ट 8% घेऊन जा दर महिन्याला आणि स्वतः 200 PV करा. किती झाले का नाही? मग तुमच्यात ती हिंमत आली का नाही? का तुम्ही आयुष्यावर नॉन क्वालिफाईड राहाल? एकही महिना माझा असा नाही, सतीश सरांचा असा नाही, ह्या बिझनेसमध्ये किंवा सिनियर लिडरशिपचा कोणाचा असा नाही की नॉन क्वालिफाईड आहे.
प्रत्येक महिन्यात आम्ही हे टार्गेट ठेवून काम केलं. हे जर स्ट्रक्चर असं असेल, निंबळकर साहेब मला सांगा, तुमच्या ग्रुपमध्ये जर अशी माणसं आली 6 आणि तुम्ही आमच्या मदतीने ह्या 6 लोकांना मदत केली फास्ट 8% जायला आणि तुम्ही 200 पॉईंट केले तर तुमचे 2000 पॉईंट होतील का नाही? 60,000 रुपयाचं टर्नओव्हर होईल का नाही? ह्या माणसांकडनं आपल्याला टर्नओव्हर करून घ्यायचं आहे, ह्या माणसांना मोठं करायचं आहे. बऱ्याच वेळा आपण असं होतं की आपण एकटेसुद्धा 60,000चं टर्नओव्हर हाणू शकतो, पण त्याला अर्थ नाही. ते आपल्याला करायचं बिलकुल नाही. या 6 लोकांची जिंदगी घडली तर आपली जिंदगी घडणार आहे. आणि म्हणून ह्या प्रोजेक्टचा मुख्य उद्देशच आपला तो आहे की बिल्ड युअर स्ट्रक्चर. आणि हे एकदाच करा, आयुष्यात परत दुसरं काम करायची गरज उरणार नाही. एकदाच करून टाका, ही कीड एकदाच काढून टाकू आणि त्याची सुरुवात आजपासून करा. महत्त्वाचं काय होईल तर ह्या ऑफरमध्ये काय मिळणार ते मी जरा नंतर तुम्हाला सांगतो. पण हे जर आपली ऑफर, हे जर आपलं असं राईट स्ट्रक्चर झालं, हे पेपर प्रत्येकाला PDF मी पाठवतो. तुम्ही कलर झेरॉक्स मारून कलर प्रिंटआउट घ्या. 80 रुपये फक्त जातील. पण 80 रुपयामध्ये 1 लाख रुपये कमवण्याचं नक्की तुम्हाला रस्ता मिळेल. तर होईल काय, तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपलं स्ट्रक्चर राईट होईल. राईट म्हणजे योग्य, आपलं स्ट्रक्चर योग्य होईल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला 6 वर्किंग लेग मिळतील. आपल्याला 6 वेगवेगळी डोकी मिळतील, आपण त्यांच्यावर काम करू शकू. आता आपलं होतं आहे काय, आपलं एखादाच असतो लाडका बाबड्या, ते बसलं की आपण व्यवस्थित मांडी होणार, उठ चांगला आहे बिझनेस, नाही पैसे येतात, आमका बघ किती कमावतो आहे, महिना जातो त्याला समजावता. त्याच्यामुळं 6 वर्किंग लेग मिळतील. हा बाबड्या रुसला तर बाबा तू रुस, मी पुढच्या बाबड्याकडे जातो. बरोबर ना? भैया फार सुंदर उदाहरण देतात ह्या विषयाची. पूर्वीच्या काळी माणसांना 5-5, 6-6 पोरं असायची. टोपल्यात भाकरी टाकली की बुघाच, शिल्लकच राहायचं, भाकरी तुकडं राहायचं ना, कारण सगळ्यांनाच भूक लागलेली. आता म्हणजे एकच बाबड्या असतो, एक काऊचा, एक चिवचा, चंदाचा, मामाचा, कुणाचा घास खायला घालतो पण काही खात नाही बाबड्या. आणि जो बाबड्या खातो तो खाऊन सांड होतो. हे बाई यांचे शब्द आहेत, माझे नाहीत. आपल्याला 6 वर्किंग रेंजमध्ये, बरोबर आहे. म्हणून आजपर्यंत होते काय की आपण एका माणसाच्या मागं लागतो आणि तो थांबला की आपण पण थांबतो आणि आपली जिंदगी आपण बरबाद करतो खऱ्या अर्थानं मी सांगेल, कारण वेळ परत आपल्याला मिळणार नाही. 6 वर्किंग लेग आपल्याला होतील, हे सगळ्यात महत्त्वाचा फायदा. तिसरे महत्त्वाचा फायदा म्हणजे गो गेटर आणि क्राऊन क्लबचं आपलं स्ट्रक्चर तयार होईल. नवीन वर्षामध्ये आपल्याला हे करायचं आहे. मी जे 1 लाख रुपयाचं स्वप्न बघतो प्रत्येकाच्या घरात यायचं, त्या प्रत्येकाचं स्ट्रक्चर असं झालं पाहिजे. किमान 6, जास्तीत जास्त 8, 10, 15 तुमच्या ताकद असेल तेवढं करा, पण किमान 6 वर्किंग लेग पाहिजेत. गो गेटर क्राऊन क्लबचं स्ट्रक्चर आपलं होईल. 1 लाख रुपये पर मंथ इन्कमचं फाउंडेशन यांनी तयार होईल. किती? 1 लाख रुपये पर मंथचं फाउंडेशन या ठिकाणी आपलं तयार होईल. कंपनी आपल्याला फक्त एवढंच देत नाही, तर कंपनी आपल्याला विदेशामध्ये परदेशामध्ये फिरायला पैसे देते, त्याला आपण ट्रॅव्हल फंड म्हणतो, तो आपल्याला चालू होईल. कंपनी आपल्याला कार घेण्यासाठी, कारचे हप्ते फेडण्यासाठी पैसे द्यायला आपण कार फंड म्हणतो, तो आपला चालू होईल. कंपनी आपल्याला घर बांधायला, घर विकत घ्यायला, फ्लॅट विकत घ्यायला पैसे देते, त्याला आपण हाऊस फंड म्हणतो. हे तिन्ही फंड आपले चालू होतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या ट्रिपचं फायदा असा आहे की आपण आपल्या ग्रुपसाठी 2 नाईट 3 डेजची एक लाजवाब ट्रिप आपण अरेंज केली समुद्राच्या किनारी. ते कुठल्या लोकेशनला ते पण मी तुम्हाला दाखवतो की ह्या लोकेशनला आपल्याला एक ट्रिप मिळेल. सेम ह्याच कॉटेजमध्ये आपल्याला राहायचं. मी इथं राहिलो होतो, इथंच ना केदार? हां, मी ह्या कॉटेजमध्ये राहिलो होतो. मी ह्या कॉटेजमध्ये राहिलो होतो, ती पुढं होती समुद्रकिनारी, आणि माझ्या मागच्या कॉटेजमध्ये केदार सर राहिला होते. समुद्रकिनारची प्रॉपर्टी अतिशय सुंदर आहे, स्विमिंग पूल आहे, जेवण वगैरे लाजवाब अप्रतिम क्वालिटीचं जेवण आहे. 2 रात्र 2 मुक्काम आपल्याला त्या ठिकाणी करायचे आहेत. आणि ही ट्रिप वेस्टेज कंपनी देणार नाही, ही ट्रिप आपले स्टार अँड अप अपलाईन देणार आहेत. म्हणजे तुमच्यासाठी स्टार अँड अप अपलाईन कोण आहेत? कोळेकर सर आहेत. तर त्यांच्याकडून जास्तीत जास्त लोकांनी यावं अशी माझी इच्छा आहे, म्हणजे त्यांना जास्त भुर्दंड पडावा. त्यांना एकट्याला भुर्दंड देत नाही. आम्ही सगळे 11 ते 12 जण जे आहोत स्टार अँड अप, तेच तुम्हाला त्या ठिकाणी त्या ट्रिपचं कॉन्ट्रीब्युशन आम्ही करू. तुम्ही काळजी करायचं कारण नाही, तुम्ही फक्त क्वालिफाय व्हायचं. काय क्वालिफाय आहे? तर मगाशी आपण बोललो होतो की एका माणसाला काय घेऊन जायचं आहे? फास्टाट 8% घेऊन जायचं.
आपल्याला हे 6 लेगमध्ये 6 जणांना फास्ट स्टार्ट 8% घेऊन जायचं आहे. थोडक्यात 6 जणांची जिंदगी बदलली तर आपली जिंदगी बदलणार आहे. हे 6 लेगमध्ये फास्ट 8% झाले. ही पहिली पायरी संपली. पुढच्या महिन्यामध्ये ह्यातल्या एकाला फास्ट स्टार्ट 8% घेऊन जायचं आहे. म्हणजे प्रत्येक लेगमधनं 2 जणांना फास्ट स्टार्ट 8% घेऊन आपण गेलो, आजपासून कामाला सुरुवात केली तर हे 10 जानेवारीपर्यंत पॉसिबल आहे. 11 जानेवारीसुद्धा लागणार नाही. पुढच्या 15 दिवसात या गोष्टी सगळ्या होऊन जातील. तर हे जर आपण ह्या ठिकाणी 12 जणांना क्वालिफाय केलं तर ही ट्रीप आपल्याला मिळणार आहे. ह्याचा फायदा काय होईल तर माझं स्ट्रक्चर आयुष्यभरासाठी ओके होऊन जाईल. ह्या पद्धतीने जर आपण काम केलं तर आपल्याला 1 2 3 4 5 एका लेगमध्ये 5 वर्किंग लेग मिळतात. किती? 5 लेग किती आपण करतो आहे? किती वर्किंग लेग झाली? 30. आणि ह्यांच्याकडून किमान फक्त 15 जणांची यादी आपण घेतली तर 450 लोकांची यादी आपल्याकडे तयार होते 10 ते 11 जानेवारीपर्यंत. आजपर्यंत आपला प्रश्न असा की आपण जाऊ कुणाकडं, फोन कुणाला करू, मला माणसंच भेटत नाहीत, मला ज्यांना भेटतो ते सगळे नाहीच म्हणतात. सगळे म्हणजे किती असतात माहिती आहे? 2 नाही तर 4 जण असतात. ते नाही म्हणले की आपण बिझनेस बंद करतो. पण ह्या जर पद्धतीने आपण काम केलं 1 महिनाभर जीव लावून तर 450 लोकांची यादी आपल्याकडे येईल. मला एकच माणूस असा भेटला आहे, तो मला कोल्हापूरला पळवतो आहे आणि कोपरगावला पण पळवतो आहे. आणि कोल्हापूरच्या लोकांची सतीश सर होती 2 वेळा माझ्यासोबत. त्यांच्याबरोबर त्या ताईंच्या माहेरची जवळजवळ 30 जणांची लिस्ट माझ्याकडे आली. मला अजून त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. आणि त्यांच्यामार्फत मी श्रीरामपूरला गेलो. अशोकनगर अशोक कारखान्याचे चेअरमन मला भेटले. काल एवढे खुश होते त्यांचे प्रोडक्ट्स शेतातला रिझल्ट बघून. ते म्हणले मी माझ्या सगळ्या संचालक बॉडीला मी सांगणार. मग आमचा लगेच हिशोब झाला. कारखान्याची बॉडी 16 जणांची असते. त्यांनी मला 16 घरी चहा पाजला की मी 16 160 माणसं काढत असतो तिथं. जिंदगीच बदलायची ना. त्यांची बदलली की माझी पण बदलणार आहे. म्हणजे ही जर 450 लोकांची जर यादी दादा आणि स्वातीताई मला सांगा तुमच्या हातात आली तर तुम्हाला आज जो प्रश्न पडला तो प्रश्न पडेल का? आज जो प्रश्न आहे की उठल्यावरती करावं काय, जावं कुठं, कुणाला भेटावं, कुणाला भेटायचं नाही, हा प्रश्न राहील का? म्हणून मन लावून आजपासून ह्या प्रोजेक्टमध्ये काम करायला सुरुवात करा. काय करायचं आहे तर पहिल्या महिन्यामध्ये काय करायचं किंवा आत्ता उद्या काय करायचं ते मी सांगतो. पहिली गोष्ट म्हणजे आपण ठरवल्याप्रमाणे फास्ट स्टार्ट 8% कसा पाहिजे, ह्या पद्धतीने फास्ट स्टार्ट 8% आपल्याला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपलं एकदा राईट स्ट्रक्चर तयार झालं की ह्या प्रत्येकाला फास्ट स्टार्ट 8% आपण केलं की 6 लेग आपले फास्ट स्टार्ट 8% झाले. आपल्याला सगळे बाकीचे फायदे मिळाले. आणि त्याची पुढची पायरी आहे ती म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये त्याच्याखाली एक फास्ट स्टार्ट 8% करायचं. आता एखादं निंबळकर सरांसारखा मला नाही साहेब हे कशाला महिन्यात 2 महिने पाहिजे, मी पुढच्या 2-4 दिवसातच उरकून टाकतो, काय हरकत नाही. एखादा व्यक्ती पुढच्या महिन्यामध्ये 26 जानेवारीच्या मुहूर्तावरती जॉईन होईल. तो म्हणत साहेब मी 27 जानेवारीपासून 4 दिवसात हे करून टाकतो, त्याला पण ते पॉसिबल आहे. हे टप्प्याटप्प्याने काय घेतलं की आपल्याला पॉसिबल हो म्हणून. आणि खरं सांगू, शंका फक्त जुन्याच लोकांच्या डोक्यात आहेत, नवीन माणसांना शंका नाहीत. निंबळकर साहेबाला शंका नाही, पण स्वातीताईला शंका आहे. चेहरे सांगतात ना लगेच. तर काही शंका काळजी करू नका, आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि आपण सगळेजण मिळून हा व्यवसाय आपण फार जबरदस्त करायचा आहे. हे झालं आपलं दुसरं जे आपण जे स्कीम राबवतो आहे ते. पहिली कुठली झाली आहे का लक्षात? 100 फास्ट स्टार्ट 8%. दुसरी ही झाली आपली वेंगुर्ला ट्रिप. त्याचं क्रायटेरिया मी तुम्हाला सांगितलं, 6 लोकांची जिंदगी बदला, त्याच्याखाली 6 लोकांची जिंदगी बदला, 450 लोकांची यादी घ्या. आयुष्यभर आपल्याला लिस्टसाठी काम करायची गरज नाही पडणार. आणि एक शेवटचं 10 मिनटामध्ये माझा जो मुद्दा आहे, जे तिसरं जे आपलं योजना आहे ती माझी एकट्याची इंडिव्हिज्युअल आहे. ह्याच्यामध्ये तुमचा काही संबंध नाही. पण ती योजना काय आहे? किती जण थायलंडच्या ट्रिपला होते? तुम्ही होता? दिसलं कसं नाही? असं म्हणलं की दोघांची भांडणं होऊ नयेत.
कसं वाटलं दादा? गोव्याला पण होतं बरोबर आहे. नाही थायलंडला कसं वाटलं? कधी स्वप्न तरी वाटलं होतं का की आपल्या बाबतीत असं काही घडेल? आणि कंपनीने किती पैसे घेतले तुमच्याकडून थायलंड ट्रिपला? फुकट. अशा फुकट ट्रिपला यायला किती जणांना आवडेल? हां, सगळ्यांना आवडेल. आणि सगळ्यांना घेऊन जायची जबाबदारी मी घेतो, कारण मीच आता केदार सर ठरवलं आहे. माझं वैयक्तिक स्वप्न आहे की पहिल्या थायलंडच्या ट्रिपला आम्ही गेलो होतो त्यावेळी आपल्या ग्रुपमधून 40 जण होतो. आता माझं स्वप्न आहे, पुन्हा तुम्ही म्हणाल की काय एवढंसं बघतो, 100पेक्षा जास्त लोकांना, म्हणजे 100+ लोकांना मला थायलंडला घेऊन जायचं आहे. आहे तुमची तयारी? जाधव जादी आता जमल का? आता बी नाही जमायचं का? घरच्यांना कोणातरी पाठवा, कारण गायीनी आणि गुरांनी आपल्याला एवढं बेजार केलं आहे ना. हां, मग ठीक आहे. मग 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 वेगळं करा. मग अजून मी पुढचं सांगतो. स्वप्न ठेवा, आईवडिलांना पण घेऊन जायचं का नाही त्यांना पण? अक्षरशः रडली बरं का, हां, माणसं रडली का. केदार ते दोघं जण होते, रमा होती, आम्ही दोघं होतो. आणि माहितीसाठी सांगतो सगळ्यांना, ज्यांचे सिंगल गेले होते किंवा दौरा पाठवून गेले होते, ते सगळी माणसं रडली मला की आम्ही चुकलो. केदार सर नशीबवान आहेत, त्यांचे आई वडील हयात आहेत आणि ते पण या ट्रिपमध्ये जबरदस्त. कारण ते तिथे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की काय फरक पडतो. 100%. नक्की. तर नाही ठेवा, म्हणजे समजा आईला येणं शक्य, ज्यांना येणं शक्य असेल त्यांनी ठेवा. बाकी सगळ्यांना मी सांगतो की तुम्ही तुमच्या जेंट्स असतील त्यांनी आपल्या घरच्यांना, किंवा लेडीज असतील तर आपल्या मिस्टरांना सोबत घेण्याचं ड्रीम ठेवा. दादा तुम्ही एकट्याने यायचं, तुम्ही दोघांनी यायचं, राहू दे दुकान 4 दिवस बंद, काही फरक पडत नाही. पण हे थायलंड ट्रिपला आपल्या ट्रिपमधनं कोळीकर सर 100 लोक आले पाहिजेत. तुमच्या घरचे लय कातावतात ना तुमच्या, आज घरी गेल्यावर सांगा चल पासपोर्ट काढ, पुढच्या वेळी 2 जण जाऊ, कशा नाही म्हणते ते बघू. बघा तुम्ही जादूचा प्रयोग करून घरी गेल्या 100% सक्सेस होईल का नाही? माझी काय तळमळ चालली, मला 100 माणसं करायच्यात. मग ते डिस्ट्रीब्युटरच पाहिजे असं काही नाही, तुमच्या घरचे आले तरी चालतील. तर सगळ्यांना 100 लोकांना घेऊन जायचं माझं स्वप्न आहे. आणि हे मी परवा भैयांशी पण बोलले, तर भैया मला म्हणले तू तो पागल आहे, तू कुछ भी कर सकता है. भैया काय म्हणले? तू तो पागल है, कुछ भी कर सकता है, आज तू 100 बोलेगा और कल 200 लेके जाएगा. म्हणजे भैया येतोय, त्यांनी बरोबर आमच्यावरती एक बोजा एक्स्ट्रा टाकलाच. म्हणजे 200 घेऊन जायची नाही, ते म्हणले तू 200 नाही, तू 100 नको सांगू. मला म्हणले तू तो पागल आहे, तू 100 बोलेगा और 200 को लेके जाएगा. आणि तसंच होणार आहे. मी तुम्हाला सांगतो, ज्या ज्या लोकांशी मी गेल्या 3 दिवसात ह्या प्रोजेक्टवरती बोललो आहे, सगळ्यांची तयारी झाली. हे जे मी तुम्हाला आता सांगणार आहे मिशन थायलंड, की ज्यातला प्रत्येकजण आपल्या घरच्यांना घेऊन येऊ शकतो. थायलंड ट्रिप तर 100% मिळेल. त्याच्यासोबत तुमच्या घरामध्ये जर 1 लाख रुपयाचा इन्कम नाही आला दिवाळीपर्यंत, मी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर लिहून देतो. केदार सर रेकॉर्डिंग करतात, हे रेकॉर्डिंग प्रत्येकाला पाठवा. जर तुमच्या घरामध्ये 1 लाख रुपयाचा चेक जर दिवाळीपर्यंत नाही आला, मी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपर लिहून देतो. मी ते 1 लाख रुपये तुम्हाला देतो. आहे तुमची तयारी? मग ह्याच्यासाठी काय करायचं आहे? डोंगर उखरायचं आहे का? बिलकुल नाही. ह्याच्यामध्ये एक 10 मुद्दे असे आहेत जे मी रोज करतो, ते तुमच्याकडून मी अपेक्षित ठेवतो. ते 10 मुद्दे तुम्ही लिहून घ्या. आणि तुम्हाला जर असं वाटलं की मळेकर सर तुम्ही हे करत नाही, तर मला तिथंच थांबवा. हे जे 10 कामं मी करतो आहे, किंबहुना 9 कामं मी करतो आहे, ते 9 कामं केल्यामुळं मला घरात दर महिन्याला 1.5-2 लाख रुपये येतात. मी थोडासा कंज्युशनी तुम्हाला 1 लाख म्हणतो आहे. ह्यातलं एकही काम असं नाही की जे मी करत नाही. आणि जे मी करतो आहे तेच मला बोलायचा अधिकार आहे. मग जे मी करतो आहे ते बोलून जर तुम्हाला थायलंड ट्रिप मिळाली, तुमच्या घरात 1 लाख रुपयाचा इन्कम आला, तर तुम्हाला हवं आहे का? 100% हवं आहे. चला पहिलं काम लिहून काढा. हा बिझनेस शिकण्याचं आहे. थांबवा जरा त्यांना, नाही तर बोला, ॲन्सर करा. घरचे असतील तर सांगा थायलंडला जायची तयारी चालली म्हणावं. हॅलो. हां. झालं का? चला, हा बिझनेस कसला आहे? डुप्लिकेशनचं आहे.
ह्या बिझनेसमधनं पैसे कमवायचे असतील, आपण आपल्या पोरांना शाळेत का घालतो? त्यांनी मोठं हो, स्वतःच्या पायावर उभं राहो, चांगलं शिकावं, चांगले पैसे कमवावे. याचा अर्थ शिकल्याशिवाय चांगले पैसे येतील का? बिलकुल नाही. ह्या बिझनेसमध्ये पण शिकावं लागेल. चांगला पैसा कमवायचा असेल तर शिकावं लागेल. आणि ते शिकणं मिळतं आपल्याला CPमधनं, CP ॲपमधनं, CPच्या कॉन्ट्रीब्युशनमधनं किंवा CPच्या सबस्क्रिप्शनमधनं. आणि त्याची शिकण्याची वार्षिक फी आहे 800 रुपये. पहिली गोष्ट आपल्याला करावं लागेल, ते 800 रुपयाचं CPचं ॲप आपल्या मोबाईलमध्ये आपण घेतलं पाहिजे. किती जणांकडं आहे? ज्यांच्याकडे नाही, जाधवदाजी तुम्ही उद्याच्या उद्या आहे घेऊन टाका. ज्याच्याकडे नाही, तुम्ही पण गणेश निंबाळकर सर तुम्ही घेऊन टाका. पहिले 800 रुपये एकदा शिकायला खर्च करा. ते कसं ऐकायचं काय ते भाभी तुम्हाला सांगतील. आणि विनिंग टीमचे एक सक्सेस प्रोफाईल आणि बाकीचे तुमच्या सवडीनुसार किंवा तुमच्या आवडीनुसार लागतील ते 1000-2000 रुपयाचे टूल्स तुमच्या हातामध्ये पाहिजेत. पहिला मुद्दा CP सबस्क्रिप्शन टूल्स तुमच्याकडे पाहिजे. ते सक्सेस प्रोफाईल पाहिजे. 10 मुद्दे जे आहेत ना, नऊच मुद्दे जे मी करतोय, जे करून मला 1.5 लाख रुपये महिना येतो आणि ज्या करण्यामुळं मी 2 फॉरेन ट्रिप केल्या फॅमिलीला घेऊन. केदार सरांना आम्ही 2 ट्रिपला एकत्र होतो. पहिली ट्रिप आम्ही सतीश सर आम्ही बाकी सगळे 40 जणांनी केली. थायलंडची दुसरी आम्ही 13 जणांनी केली. व्हिएतनामची तिसरी आम्ही 5 जणं करतो आहे. दुबईला चाललो आहे पुढच्या महिन्यामध्ये 4 तारखेला. आणि दुबईवरून आल्यावरती युरोपला जायचं आहे, लंडन स्कॉटलंडला जायचं आहे जून महिन्यामध्ये. आणि नोव्हेंबरला तुमच्याबरोबर 100-150 जणांबरोबर परत थायलंडला आहे. म्हणजे मी तर तुम्हाला सांगतो, व्हिएतनामच्या कपड्यांच्या घड्या नाही मोडल्या आम्ही अजून. तर दीपक म्हणला चला सर खरेदीला जायचं आहे, आपल्याला दुबईला जायचं आहे. एवढी मजा लाईफमध्ये आहे. कशामुळं? 1.5-2 लाख रुपये इन्कम येतो आहे. रेग्युलरली लोकांना मदत करतो आहे. लोकांना मदत केल्याशिवाय मोठं होणार हे डोक्यात खुणगाट बांधा. मग मी काय केलं, मी 800 रुपयाचं सबस्क्रिप्शन केले आणि माझ्याकडे एक 10-20 हजाराचे टूल्स आहे. मी म्हणतो तुमच्याकडे 1000-2000चे टूल्स ठेवा. ही गोष्ट मी करतो आहे. तुम्हाला करणं शक्य आहे. म्हणजे 1 लाख रुपयाचं दरवाजा आपण उघडला. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मॉर्निंग CP जागेपणी ऐकायची आणि त्याच्या नोट्स काढायच्या. माझी डायरी बघू. काय म्हणलं मी? मॉर्निंग CP जागे होऊन ऐकायचं. झोपेतनं माझी सवय सतीश सरांना माहिती आहे. आम्ही फार्म हाऊसवर मुक्कामाला असतो तेव्हा पाठी 4ला जरी मी झोपलो, पहिले घड्याळाची रिंग वाजली गजराची की मी उठून बसतो. आपल्याला काय सवय आहे, आपण गजर ह्या कुशीव बंद करतो आणि ह्या कुशीव झोपतो. पुन्हा एकदा वाजला 10 मिनिटांनी की मीटिंग चालू करतो आणि पुन्हा ह्या कुशीव होतो. बरोबर आहे? असं किती जण करतात? आता आहेत बरोबर म्हणून तुम्ही कबूल झाला. नाही तर तुम्ही कशाला हातवर करताय हो? हां, ते कारण पण मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे की त्याच्यामुळे नेमकं काय होतं माहिती आहे का? ही मॉर्निंग CP ऐकायची, त्याचे रोजच्या रोज नोट्स काढायचे. तुम्ही माझं कुठलंही पानं उचकटा, त्या प्रत्येक पानावरती ज्या दिवशीची मीटिंग त्या दिवशीची तारीख आणि त्या दिवशी कोणी काही बोललं. भाऊंचं पण 100% तसंच आहे. इवन कुणाच्या कुठली पिन कुठल्या दिवशी ब्रेक झाली ते सुद्धा माझ्याकडे लिहिलेलं आहे. ही इतकी इमानदारी आपल्यामध्ये पाहिजे. आपण पुढाऱ्यांसारखं आहे का? पुढारी लग्नाला येतात, मंगलाष्टका शुभमंगल सावधान म्हणलं की 2 तांदूळ टाकणं जाणार नाही. लय गडबडीत असून तो आपण त्यांच्यासारखं गडबडीचं आहे का? काही लोक 10व्याला येतात, फुल व्हायलाच फक्त येतात. म्हणजे मीटिंग संपता जॉईन होतात. 6:30ला जॉईन व्हायला म्हणजे 7:30ला जॉईन होणार. काही लोक तोंड दाखवून जाणार. पैसा बी असाच तोंड दाखवून जातो रस्त्याने बाय करत, पुढच्या महिन्यात येतो. साधी गोष्ट आहे. किती जणांना जमल हे? मी करतो याची खात्री तुम्हाला 100%. मी ही गोष्ट करतो. मी मॉर्निंग CP हे बघा, असं यातलं काही मी अवघड सांगणार नाही की ज्याच्यामुळे तुम्हाला 1 लाख रुपये येणार नाहीत. सगळ्या सोप्या गोष्टी असतात. सेकंड स्टेप झाली मॉर्निंग CP मॉर्निंग CPच्या नोट्स काढायच्या, लिहायच्या आणि बोलायचं. नाही बोललं तरी चाललं भाऊ, कारण पुढं माझा त्याच्यावरती मुद्दा वेगळाच आहे. आलं लक्षात? तुम्ही फक्त नोट्स लिहा. बोलणारे बोलतात, काय प्रॉब्लेम नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट, नवीन 15 लोकांची यादी काढा. सना जमल का 15? मी म्हणलं कारण मगाशी मीच तुम्हाला सांगितलं
की 12 जणांना फास्टर 8% घेऊन जा. 15 लोक आपल्या टीममध्ये नवीन येतात, बरोबर आहे. 6 ग्रुपमध्ये आपण डबल फास्टर केलं की 15 नवीन लीडर आपल्याला मिळतात. आधी स्वतः त्या 15 नवीन लीडरची यादी काढा आणि त्यांच्याकडून 15-15ची यादी काढा. संपला विषय. सॉरी, हे अवघड आहे का? स्टेप नंबर 3 झाली. या 15 लोकांची यादी काढून काय करायचं? तुमच्याकडे आहेत 15 माणसं ओळखीची, तुमच्या नातेवाईक इकडचे तिकडचे 15 लोक आहेत. 15 लोकांची यादी, फोन नंबर काढायचे आणि बाबींना द्यायचे. बाबी त्यांना 2 मिनटात सांगतील काय सांगायचं ते. अपॉइंटमेंट सेट करतील, त्यांच्या घरी जायचं. 15 लोकांची यादी जमली. त्याच्यानंतर स्टेप नंबर 4, ह्या यादी काढून जे लोक होम म्हणतील त्यांच्या घरी होम मिटिंग करायची आणि त्यांना पेस मिटिंगला घेऊन यायचं. पहिलं होम मिटिंग, सेकंड पेस मिटिंग. आता ही पेस मिटिंग कोणी करायची? तर ज्याला 1 लाख रुपये कमवायचे, ज्याला थायलंडला यायचं आहे, त्यांनी पेस मिटिंग करायची. मग कोळेकर सणाचा निरोपच नाही आला, भाऊंनी बोलवलंच नाही, भाऊ गावाला गेले, मग दादांची शॉपीस बंद आहे, कुठं पेस मिटिंग करू मला माहीत नाही. प्रत्येकाने आपापली स्वतःची पेस मिटिंग चालू करायची. किती जणात पेस मिटिंग होती? किमान कमीत कमी 2 जण, जास्तीत जास्त किती पण लोक, कमीत कमी 2 जण. आणि जर नसेलच एखादा माणूस तर अनिकेत गायकवाडच्या बोरला फोन करा. त्यांनी केदार स्वतःला आरशात प्लॅन दाखवला पेस मिटिंगमध्ये. एवढं मॅडपणा केल्याशिवाय या बिझनेसमध्ये पैसे येणार नाहीत. पायरी नंबर 4 वाचली. काय आहे? होम मिटिंग. अवघड आहे का काय? 4 पायऱ्या तर झाल्या 1 लाख रुपयाच्या थायलंडच्या ट्रिपच्या. 4ही आपण करू शकतो. कुणाला काय अवघड वाटतं आहे का? जाऊ 5व्या अवघड पायरीकडे. 5वी पायरी सगळ्यात अवघड, लय जड. 2, 3 किंवा 4 तारखेला 200 PV करणे म्हणजे करणेच. आपण शेवटच्या दिवशी 500 PV करण्यात माहिर आहे. मला जर सक्सेस व्हायचं असेल, मी आजपर्यंत खुडेसाहेब ह्या ग्रुपमध्ये, ह्या हॉलमध्ये किमान 100 वेळा माझा मोबाईल दाखवला असेल स्ट्रक्चरसहित. मी कधीही PV अंगठा नाही ठेवला. का ठेवला? नाही, कधीच नाही ठेवला. ह्याचा फायदा किती आहे? आम्ही जॉईन झाल्यापासून 1 लाखापेक्षा जास्त रुपये आम्हाला फ्री आले. हां, त्याचा फायदा 100%. एका आयडीला 100%. मी घेतोय तर. मी जॉईन झाल्यापासून आजपर्यंत पहिले 4 महिनेच फक्त तेल वापरलं विकत घेऊन. आजपर्यंत मी तेलाची एकही बाटली विकत नाही आणली. आणि पुढच्या दिवाळीपर्यंत पुरलं एवढं तेल अजून माझं शिल्लक आहे. डोनेट करतो आम्ही ते. डोनेट करतात तेल. हे एका संस्थेला तेल डोनेट करतात. शाळेला मला वाटतं आजोळला. येस, एवढा जबरदस्त फायदा या गोष्टीचा आहे. 2, 3, 4 तारखेला 200 PV झालेच पाहिजेत. का आपण करत नाही मला काय कळत नाही. लोकांची वाट बघतात. 200 PV मधले 50 PV खा ना घरी. मला एकट्याला 200 PV लागतात खायला. माझा दिवस सकाळी असा सुरू होतो. मी 6:30ला उठलो की कोमट ग्लास 1 पाणी पितो. त्यामध्ये 5 तुळशी ड्रॉप आणि 5 CMDचे ड्रॉप टाकतो. मी 2 फ्लॅक्स ऑइल खातो, 2 टॉक्स क्लीन खातो, 2 व्हायटल कॉम्प्लेक्स खातो, 2 कर्क्युमिन खातो, 2 गॅनोडर्मा खातो, 2 आमला खातो, 2 आवळा खातो. 7 दुने 14 कॅप्सूल तर माझ्या जागेवर बसतात एका ग्लासात. 5 मिनिटांनी मी कोलेजनची 1 पुडी पितो. आता कोलेजन सुरू केलं. ह्याच्यापूर्वी L-अर्जिनाइन घेत होतो. माझा नाश्ता आला की मी 2 कॅल्शियम, 2 ग्लुकोजामाइन घेतो. व्हिटॅमिन डीचा स्प्रे घेतो. झोपेतनं उठल्या व्हिटॅमिन सीचा स्प्रे घेतो. माझं जेवण झालं दुपारी की मी 2 सीबक्तॉन, 2 स्पिरुलिना घेतो. आणि संध्याकाळी घरी येऊन झोपताना दिवसभरात जी काही घाण बाहेरची पोटात गेली ती काढण्यासाठी लिव्हर हेल्थ 2, किडनी हेल्थ 2 आणि टॉक्सिन 2 घेतो. 26 ते 27 सप्लिमेंट मी दररोज खातो. त्याच्यामुळं टकाटक आहे. काल रात्री 4 वाजता आलो आहे शिर्डीवरून, कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूरवरून. तरी आज सकाळी 6:30च्या CPला हजर होतो. झोपलो मी गाडीत आता येताना. तुझं लक्ष होतं माझ्याकडे, पण मी झोपलो का? बिलकुल नाही झोपलं. आणि अजून बी झोपणार नाही रात्री 12-1 वाजेपर्यंत. कारण स्वप्नच मोठं आहे. 100 लोकांना घेऊन जायचं, बारीक स्वप्न नाही. त्याच्यामुळं मी तर कमिटेड आहे. रात्रंदिवस मी काम करणार आहे. हे कोणाला अवघड वाटते का मला सांगा गाड्यावर? मला पण या महिन्यात 5,000 तेलाच्या आधी वाटतं. हां, पावचर आलं.
खतरनाक फार हा आपण फार नशिबान आहोत म्हणून आपल्याला हा बिझनेस मिळाला. पायरी नंबर 5 ओके. पायरी नंबर 6 सेलिब्रेशन मीटिंग आणि CEO मीटिंग चुकवायची नाही. सेलिब्रेशन मीटिंग भले तुमच्या गावात करा, मी यायला तयार आहे. भोरवाले भोरमध्ये करतात, शिरोळवाले शिरोळमध्ये करतात, पुण्यावाले पुण्यामध्ये करतो. तुम्हाला वाटलं सेलिब्रेशन कोळेकर सर एवढे 50 लोक फास्टात 8% होणार आहे, तुम्ही इथं ठेवा, मी येतो इथं. सेलिब्रेशन मीटिंग आणि बिझनेस प्लॅनची जी मीटिंग आहे ती मीटिंग चुकवायची नाही. जमल हे? ह्याच्याबद्दल काय अवघड वाटतं? किती पायऱ्या झाल्या? 7वी पायरी. 7वी पायरी बाकी बाय हार्ट करावं लागेल. ते म्हणजे प्रमोशन करावं लागेल आपल्याला वेस्टीजचं, प्रमोशन करावं लागेल विनिंग टीमचं, प्रमोशन करावं लागेल अपलाईनचं, प्रमोशन करावं लागेल प्रॉडक्ट्सचं, प्रमोशन करावं लागेल सिस्टमचं, आणि हे सगळं बाय हार्ट करावं लागेल. म्हणजे मला जर तुम्ही तुमच्या कुठल्या डाऊनलाईनला प्रॉस्पेक्टला भेटायला जर पाठवणार असं कुठं बाहेरगावी, तर त्याच्या आधी प्रमोशन करा की बाबा जी व्यक्ती तुझ्याकडे येणार ती फार सक्सेसफुल व्यक्ती आहे या बिझनेसमध्ये. 1.5-2 लाख रुपये त्यांचं पेमेंट आहे, 24,000 लोकांची त्यांची टीम आहे, त्यांना वेळ अजिबात नसतो, पण माझ्या रिक्वेस्टसाठी तुझ्याकडे आलेत, त्यांना काय नाही ते सांगतील तेवढं ऐकून घ्या, आवडलं तर आपण पुढं कंटिन्यूस करू, जाताना जमलं तर त्यांना 1 कप चहा पाच, झालं आहे प्रमोशन. का असं प्रमोशन कराल तुम्ही? ते मळेकर म्हणून गेली एकजण कोणतरी, काय या आम्हाला महिन्यात नाही एखाद्या दिवशी त्यांच्यासाठी करावं लागतं काहीतरी, ते फक्त काय म्हणतं एवढं हो म्हण, जमलं तर चहा पाच, नाही तर जाऊ दे त्याला निघून. कुठल्याने रिझल्ट येईल? पहिल्याने रिझल्ट येईल का दुसऱ्याने येईल? प्रमोशन करता आलं पाहिजे, प्रत्येक गोष्टीचं प्रमोशन करायला पाहिजे, आणि त्या प्रमोशनमध्ये आपण वीक आहोत, आपल्या प्रोडक्टचं प्रमोशन करता आलं पाहिजे. त्या दिवशी आम्ही विचारलं मागं ग्रीन रूममध्ये ह्याला टी श्रीनिवासला, म्हणलं अरे तू तर लय काळा होता ना, तर गोरा कसा काय झाला असं लगेच? म्हणलं तू काळा होता तू गोरा कसा काय झाला? तर म्हणलं तुम्ही ब्राईटनिंग क्रीम वापरता? म्हणलं वापरतो. तो म्हणलं कशी वापरता? म्हणलं मी डबी खोलतो ना अशी लावतो. तर म्हणलं मी तशी नाही लावत, मी डबी खोलतो ना अशी लावतो, म्हणून गोरा झालो. आपण कशी लावली पाहिजे? किती खतरनाक प्रमोशन त्यांनी केलं प्रॉडक्टचं. हां कशाचं? हां आपली होती का तू? हां मग तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. तर ते प्रमोशन आपल्याला करता आलं पाहिजे, प्रॉडक्ट्स वगैरे प्रमोशन करता आलं पाहिजे. मी आत्तापर्यंत तुम्हाला किती स्टेप सांगितल्या? 7 मधली कुठली अवघड वाटती? 8वी पोस्ट, तिथं लय अवघड आहे, आणि ती मी तुम्हाला सांगून सुद्धा तुम्ही करणार नाही, खरंच नाही करणार, निम्म्या अर्धी तर नक्कीच नाही करणार, एवढं अवघड आहे ते. हां ह्याच्यात काय अवघड आहे खुडे? लय अवघड आहे. नाही कोळेकर सर, फक्त थायलंड ट्रिपचं असलं पोस्टर घरात भिंतीवर चिटकवायचे आणि त्याच्या खाली नवरा बायकोचं नाव लिहायचं, आम्ही दोघंजण थायलंडला येतो असं लिहायचं. एवढं अवघड आहे. गेल्या वेळेस केलं ना आम्ही नवरा बायकोच्या फोटो सहित लावलो. येस, आता परत लावा, आता परत लावा. खाली थायलंडच आहे, नंतर व्हिएतनाम झाले. हां तर खाली थायलंड. ही गोष्ट झाली. पुढची जी एक पायरी आहे ती म्हणजे कॉन्ट्रीब्युशन फॉर मीटिंग्स ₹200. ते तुमच्यासाठी लागू नाही, ती भोर टीमसाठी आम्ही तिथं मीटिंग फार मोठ्या प्रमाणामध्ये करतो. इथं तुम्ही करत असाल तर तुम्ही ₹100 कॉन्ट्रीब्युशन काढू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जिथं माझं काहीच चालणार नाही, तुम्ही क्वालिफाय होऊनसुद्धा, ती म्हणजे पासपोर्ट काढून घ्या. कुणाकुणाकडं पासपोर्ट नाहीत, पहिले काढून घ्या. तुमच्याकडे आहे? अरे वा, माणूस आपला तयार आहे 100%. थायलंडला ते येणार, सहकुटुंब यायचं, पण एकट्याला येणार नाही, आधीच सांगून ठेवू. का 5 माळ्याचा डबा घेऊन जायचं? 5 माळ्याचा डबा घेऊन जायचं. तर नवरा बायको येण्यासाठी काय करायचं पाहिजे? काय नाही, ट्रॅव्हल फंडमध्ये पैसे टाकायचे. आता थांब नाही, सरांना पुढचा प्रश्न तोच विचारणार होतो की नोव्हेंबरमध्ये थायलंड ट्रिप आहे. माझा प्रश्न असा आहे सर, एक गणित सांगा की पदरने पैसे घालावे लागणार नाही. 100% हे लय महत्वाचं. 100% 12 महिने जर सिल्वर मिनिमम मेंटेन राहिलं तर ₹2,000 ट्रॅव्हल फंड
कसा येतो? हे सगळं जे केलं ना ते ह्या अनुषंगाला धरूनच केलं आहे. पहिली गोष्ट म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की आपलं स्ट्रक्चर राईट करण्यासाठी आपल्याला 15 लोकांची गरज आहे. प्रत्येकाने ते आपलं पहिलं स्ट्रक्चर करून घ्या. मिनिमम क्रायटेरिया काय असतो, आपण ब्रॉन्झ झालो आणि आपल्या खाली एक ब्रॉन्झ झाला की आपण सिल्वर होतो. या ठिकाणी आपल्याला ट्रॅव्हल फंड चालू होतो. या ट्रॅव्हल फंडातून आपण इलिजिबल होतो फॉरेनला जायला. म्हणजे पहिली कंडिशन अशी की आपल्याला सिल्वर व्हायला पाहिजे. सिल्वर व्हायचं तर म्हणजे एका माणसाची जिंदगी बदलायची. हे जर असं स्ट्रक्चर आपलं असेल आणि आपण जर मागच्या ट्रिप्समध्ये जे ठरवलं आहे 12 लोकांना जर आपण फास्ट रेट % केलं तर ह्या महिन्यात 1800 आणि पुढच्या महिन्यामध्ये 1836 PU होतात. आपले 200 400 PU होतात. 4000 PU होतात. 400 व्हॉल्यूम आपण एक्स्ट्रा केला की आपण त्या महिन्यामध्ये ब्रॉन्झ डायरेक्टर होतो. ब्रॉन्झ जा, ब्रॉन्झच्या खाली सिल्वर जा. फक्त सिल्वरवर राहणार नाही. ह्या स्ट्रक्चरमध्ये मी तुम्हाला सांगतो प्रत्येक माणूस किमान स्टार होणार आहे. आलं लक्षात? आता ह्याच्या पुढची गंमत तर खरी वेगळीच आहे, ते 5 मिनटात मी सांगणार आहे. आता ह्या सगळ्या सोप्या पायऱ्या ऐकून किंवा ह्या सगळ्या सोप्या गोष्टी करून कुणाला असं वाटतं आहे का मला 1 लाख रुपये येणार नाहीत किंवा मला थायलंडला जाता यायचं नाही? सगळं सोपं आहे. ह्याच्यात कुठली गोष्ट अवघड आहे ते सांगा. अवघड काहीच नाही, सोपं आहे, फक्त ॲक्शन महत्त्वाची आहे. हां, ह्याच्यात एकच गोष्ट अवघड आहे ती म्हणजे मी किती बी सांगितलं तरी उद्या तुम्ही झोपूनच CP ऐकणार. तुम्ही नोट्स लिहिणारच नाही. तुम्ही टाईमपास म्हणूनच त्या मीटिंगला बसणार. ह्याच्यासाठी मी एक उपाय काढला आहे. 100 लोकांना न्यायचं स्वप्न कोणाचं आहे? माझं आहे. 100 लोकांना थायलंडला न्यायचं स्वप्न कोणाचं आहे? माझं आहे. मग सगळ्यात जास्त मेहनत कोणाला करावी लागेल? मला स्टॅम्प पेपरवर लिहून कोण देणार आहे? मीच देणार आहे ना. मग मी सांगतो तेवढंच एक काम करा. उद्यापासून नाही बिलकुल नाही. कॅमेरा कशाला? ते आपण ते डिजिटलवर भाऊ विश्वासच नाही अजिबात. आपलं पर्सनल सगळं काम असतं. ज्यांना ह्या योजनेमध्ये सहभागी व्हायचं आहे, मिशन थायलंड नोव्हेंबर 2025मध्ये आणि 1 लाख रुपये ज्यांना इन्कम पाहिजे त्यांनी आज संध्याकाळी आपली अपलाईन म्हणजे गोल्डअप असेल किंवा गोल्डअप अपलाईनला आणि मला मेसेज पाठवा तुमच्या नावाचा की सर माझी तयारी आहे ह्या मीटिंगमध्ये ह्या प्रोजेक्टमध्ये सहभागी व्हायची. कुठला प्रोजेक्ट आहे? एक तर आपल्याला थायलंडला जायचं आणि 1 लाख रुपये महिना कमवायचं. म्हणजे मला कळेल की किती माणसं सिरियस आहेत. गोष्ट नंबर 1. दुसरी गोष्ट, मी तुमच्याशी पर्सनली तुमच्या घरी येऊन चहा पिऊन काउन्सिलिंग करणार. महिन्यातनं कधी बी माझ्या मनात येईल त्या दिवशी मी येणार आणि आलं की मी पहिलं म्हणणार तुमची CPची डायरी मला पाहिजे. फोन करून या, नाही तर घरी नसेल. नाही मी वावरात येणार 100%. त्यावेळी मला तुमची CPच्या नोट्स काढलेली वही मला तुम्ही दाखवायची. आज तारीख 27 नाही असं मी म्हणतोय. आज तारीख 27. आज सकाळी ह्या स्पीकरची CD लावली होती आणि त्यातले हे मुद्दे हां. मी तुम्हाला जर 1 लाख रुपये नाही आले तर मी 1 लाख रुपये देणार आहे. हे मी 500 रुपयाच्या स्टॅम्पवर लिहून देतो आहे. ह्यातलं कुठलं अवघड आहे का आधीच सांगा, काढून टाकू. पण एकदा जर 1 लाख रुपये कमवलं हो मला, नाही कमवलं तर मग मी बघीन. हां हां तिकडे गेले, पोस्टर चिटकवणे आठवणीचं आहे. तिकडे गेले ते. आणि बरं का काळजी करू नका. हे जी PDF पाठवतो 10 रुपयाला कॉपी मिळते. दादा थायलंडला पोहोचले. हां एकटेच. कसं सर? पोस्टर मी ग्रुपमध्ये हे पाठवतो तुम्हाला PDF पाठवतो, प्रिंट काढून घ्या. ती 10 रुपयाची ती 2 काढा आणि ते 8 काढा. 100 रुपयात 10 प्रिंट होऊन जातात. चला कंडिशन नंबर 1. मी 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो आहे तुम्हाला की तुमच्या घरात जर 1 लाख रुपये नाही आले तर मी देणार. बरोबर आहे? काय काय कंडिशन आहे? जर थायलंड ट्रिपपर्यंत तुमच्या घरामध्ये तुम्ही ट्रिप क्वालिफाय नाही झाला येत्या नोव्हेंबरपर्यंत किंवा तुमच्या घरामध्ये 1 लाख रुपये नाही आले तर मी तुम्हाला 1 लाख रुपये देणार. हे मी तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. तुमच्याकडनं मला काय अपेक्षा तेवढं मी सांगतो.
पहिली गोष्ट म्हणजे सगळ्यांनी ज्याचं नाही त्याचं CPचं सबस्क्रिप्शन करून घ्या, त्याचा फोटो मला पाठवायचा. ज्यांना ह्या योजनेत भाग घ्यायचा त्याच्या ऑफलाईनला आणि मला त्याचं तुम्ही नाव पाठवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, मॉर्निंग CPच्या नोट्स तुम्ही लिहायच्या, काढायच्या, त्या तुमच्याकडे लिहून तशाच ठेवायच्या. मी ज्या दिवशी तुमच्या घरी त्या दिवशी मी चेक करणार. आपल्या सगळ्यांचं एक ब्रॉडकास्ट लिस्ट मी तयार करतो, प्रोग्राम तयार करू, मेसेज तुम्हाला येत राहतील. चौथी महत्त्वाची गोष्ट, 15 लोकांची लिस्ट मला दाखवायची 2-3 दिवसात, फोन नंबरसहित, नावासहित द्या, फोन नंबरची मला गरज नाही. 15 लोकांची नावं तुम्ही मला लिहून पाठवायची, नवीन लोकांची. त्यांच्याबरोबर होम मिटिंग केल्याचा फोटो मला टाकायचा. हे सगळं मला का करायचं आहे? मला तुम्हाला घेऊन जायचं आहे थायलंडला. तुम्हाला यायचं का नाही मला माहीत नाही. मला तुम्हाला 100 लोकांना घेऊन जायचं आहे. होम मिटिंगचा फोटो टाकायचा, त्या संदर्भात चर्चा पण करायची. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं बसलेल्या प्रत्येकाने पेस मिटिंग करायला सुरुवात करायची. आणि खरं सांगू कोळेकर सर, ह्याच एवढ्याच गोष्टी आपण करत नाही म्हणून आपला पैसा थांबला आहे. येस 100%. किरकोळ गोष्टी द्या, हेच आपण करत नाही. जोपर्यंत आपण हे करत होतो तोपर्यंत आपल्या घरात पैसा येत होता. ज्या दिवशी या गोष्टी थांबल्या त्या दिवशी पैसा बंद झाला. मग ज्या गोष्टीमुळे माझ्या घरात पैसा येणार त्या गोष्टी मला करायला पाहिजेत का नाही? 100% करायला पाहिजे. बाबी तुम्ही तुमची तर पेस मिटिंग चालू करा. या नवीन 2-3 जण त्यांच्यासाठी समजा नाही केले त्यांनी पेस मिटिंग, पण तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही ह्यांच्यासाठी एक, ह्यांच्यासाठी एक, त्यांच्यासाठी एक केली पाहिजे. ते फोटो पाहिजेत. आज पेस मिटिंगमुळं कुठल्या ग्रुपमध्ये आता परत ती गोष्ट पुढे येते, नावं तिकडचे घेतले की बापूला राग यायचा, गेला मला सोडून, तिथं परत आणि कोणाला राग यायचा. पण त्या ग्रुपमध्ये खरोखर दादा 20-25 लोक 20,000पेक्षा जास्त इन्कम घेतात. त्यांची रोज पेस मिटिंग चालू आहे. सक्सेसचा मंत्र त्यांनी फॉलो केला, आपण थांबवला. आपल्याला सक्सेसचा मंत्र आजपासून फॉलो करायला सुरुवात करायची. पेस मिटिंग, होम मिटिंग करायला तुम्ही सुरुवात करा. त्याचं रेकॉर्ड मला तुम्ही पाठवायचं, लिहून ठेवायचं. 200 PV मात्र केलेच पाहिजे 2 तारखेच्या आत, 2, 3, 4च्या दरम्यान. ह्याला एक्सक्यूजच नाही अजिबात. काय होईल, 50 PV तुम्ही घरात खा, 60-70-100 PVचं ॲग्रीचं माल घ्या. एकच शेतकरी बघा महिन्यातनं, त्याला ते मटेरियल देऊन या. हेल्थचं काम करा, एकच हेल्थचं पेशंट बघा, त्याला ते मटेरियल देऊन टाका. 200 PVचं काम करा, परत महिनाभर PV नाही केलं तरी चालेल. मी नाही म्हणत 500 PV करा म्हणून, पण 200 PV मात्र ह्या 3 दिवसामध्ये झाले पाहिजे, लीडर लोकांचे झाले पाहिजेत. जो व्यक्ती इथपर्यंत काम नाही करणार त्यांनी माझी त्या महिन्यात अपेक्षा ठेवू नका यायची तुमच्या घरी. कारण मी इन रायटिंगमध्ये माझ्याकडे सगळ्यांचं रेकॉर्ड मी ठेवणार आहे. मी तुम्हाला दाखवणार, पण आपलं लपवून काय नसतं. ती रेकॉर्डची वहीच मी प्रत्येक वेळी आणणार. तुम्हाला सांगणार, ताई तुम्ही ह्या दिवशी ही गोष्ट नाही केली. का माहिती आहे का? बाकीच्या ग्रुपमध्ये की जर इतकं खतरनाक टीचिंग आणि ट्रेनिंग चालू, इतकं हार्डकोर ट्रेनिंग आहे, आपण खूप सॉफ्टमध्ये लोकांना घेतो आणि म्हणून लोकांना पैसे येणार. आपली परिस्थिती जर त्या अंगणवाडीतल्या भात शिजवणाऱ्यासारख्या ताईसारखी असती ना, की जर अंगणवाडीतला भात उरला पोरांनी नाही खाल्ला तर घरी घेऊन जाईल आणि माझी पोरं जगत्याल, अशी परिस्थिती आपली नाही ना. आपली चुलकुट बंद आहे. बघते हां, आपलं परस्पर बघता. आपण जमलं तर वेस्टेज करतो म्हणून आपली अडचण झाली. काल एका माणसाची स्टोरी सांगितली, KCR नाव त्याचं. काल क्राऊन अप मिटिंग झाली ऑनलाईन बाईंच्यासोबत. ते KCRनी काय सांगितलं, 8 वर्षापूर्वी त्याच्या मुलाच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या. मुलगा 22 वर्षाचा असताना वारला. आत्ता एक त्याला 1-1.5 महिना झाला, 2 महिने झाले. 8 वर्षापूर्वी त्याची किडनी फेल झाली. बापाने स्वतःची किडनी मुलाला दिली, 8 वर्षे त्याला जगवला. 22 वर्षे 1 महिन्याचा असताना 3 महिन्यापूर्वी त्याचा मुलगा वारला. हा म्हणला, माझा मुलगा मेला, माझी किडनी गेली, मी आता कोणासाठी काम करू, मी काम बिम काही करणार नाही. मग त्यावेळी विनिंग टीममधले अपलाईन त्याच्या घरी गेले आणि त्याला सांगितलं, बाबा रे, ही जी तुझी डाऊनलाईन आहे ही तुला तुझ्या मुलासारखीच आहे, किमान ह्यांच्यासाठी तरी तुला काम केलं पाहिजे. 12वा झाला, 13व्या दिवशी माणूस घराच्या बाहेर पडला. 1 महिन्यामध्ये UCD झाला, पण 3रा लेग येलो बी नाही झाल्यामुळं डिक्लेअर नाही केलं. पुढच्या महिन्यात 3 लेगनी येलो बी झाला आणि 1,23,000 रुपयाचा चेक आहे त्याचा. ही वेस्टीजची विनिंग टीमची ताकद आहे. आपल्याला काय अडचण येत? आपण कोणाची वाट बघतोय आता? आपल्या अंगावरून गाडी नाही गेली अजून. हां, गाडी अंगावून गेलेलं राजू, त्याचं मागच्या गुरुवारी आपण ऐकलं. त्याच्या एवढ्या अडचणी आपल्याला आल्यामुळे आपण म्हणून खड्ड्यात गेलं, वेस्टेज करायचं नाही मला. तेवढ्या अडचणी आपल्याला नाही त्याच्यामुळे होते. त्यामुळे मित्रांनो, एक स्टोरी सांगतो आणि मी थांबतो. शेंद्राव सरांचं पण असे अनेक उदाहरण आहेत, ते टप्प्याटप्प्याने सांगू आपण. एक स्टोरी सांगतो आणि थांबतो. एकदा
एका संगमरवरी मूर्तींचं फार सुंदर प्रदर्शन असतं. संगमरवरी मूर्ती, देवदेवतांच्या मूर्ती, प्रचंड सुंदर असं प्रदर्शन असतं. त्या कारागिरांनी स्वतःचा जीव ओतून ते मूर्ती तयार केलेल्या असतात. हजारो लोक ते प्रदर्शन बघायला येतात आणि प्रत्येक मूर्तीच्या पायावरती डोकं ठेवून नमन करतात. आणि ते संध्याकाळी प्रदर्शन संपतं, 7-8 वाजता प्रदर्शन बंद होतं. रात्री 11-12 वाजतात. ते खाली पायाखालचा जो दगड असतो तो त्या मूर्तीतल्या दगडाला म्हणतो. तुम्ही आणि आम्ही एकाच खाणीतले, एकाच दिवशी आपल्याला ह्या ट्रकमध्ये भरलं होतं, एकाच दिवशी आपल्याला ह्या ठिकाणी घेऊन आले. तू इतका सुंदर निघालास, तुझं नशीब इतकं चांगलं की प्रत्येकजण तुझ्या पायावर डोकं ठेवतो आहे, आणि आमचं नशीब इतकं बेकार की प्रत्येकजण आमच्या डोक्यावर पाय ठेवतो आहे. हा फरक का? ते दगडाने, मूर्तीतल्या दगडाने खूप सुंदर उत्तर दिलं की ज्यावेळी तो मूर्तिकार मला घडवत होता, पिक्चर आणि टाकीचे घाव घालत होता, ते मी सहन केले. ते मी घाव सहन केले, त्याच्यामुळे मला देव पण आलं. तू पहिल्याच गावात तुटलास, त्याच्यामुळं तुला त्याने फेकून दिलं, पायाखाली तोडवलं. त्याच्यातले काय असे कठीण दगड निघाले की त्यांनी ते छन्नी हातोडीची तोंड वाकडी झाली. ते दगड त्यांनी मग नारळ फोडाय बाहेर ठेवले. आपले ते असे काही दगड आहेत, कितीही सांगितलं छन्नी हातोड्या विनिंग टीमची सिस्टम वाकडी होईल पण सुधारायचे नाहीत. काही लोक मध्येच असं काय बोलतील म्हणून जातील. तर पुढचे 11 महिने मी तुमचा मूर्तिकार आहे असं समजा. एका दिवशी मी जर तुम्हाला हार्ड बोललो, वाईट बोललो तर राग मानू नका, मेहरबानी करून आज माफी मागतो. पण 11 महिन्यानंतर थायलंडची ट्रिप आणि 1 लाखाचा चेक तुमच्या घरी नाही आला तर 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. तयारी तुमची सगळ्यांची? करूया आपण जोरदार. थँक्यू. बॅक टू होस्ट.